तुम्ही कधी विचार केला आहे का, आवाज आपल्यापर्यंत कसा पोहोचतो? आपला आवाज आपल्या कानाला वेगळा का वाटतो? आवाज पाण्यात वेगाने जातो का? चला ध्वनीच्या रहस्यांचा उलगडा करूया. ध्वनी म्हणजे काय? ध्वनी म्हणजे लहरींचा खेळ. आपण टाळ्या वाजवल्या की हवेच्या रेणूंना धक्का बसतो आणि त्या लहरींमधून आपल्यापर्यंत आवाज पोहोचतो. म्हणजेच ध्वनी हा कंपन, व्हायब्रेशन्समुळे निर्माण होतो. ध्वनी कुठे प्रवास करतो? ध्वनीच्या लहरी हवेतून प्रवास करतात. पण फक्त हवा नाही, ध्वनी पाणी आणि धातूमध्येही जाऊ शकतो. पाण्यात तो 4 पट वेगाने जातो, कारण रेणू एकमेकांच्या जवळ असतात. पण धातूत सर्वात वेगवान, कारण तिथे रेणू अजून घट्ट असतात. तुमचा आवाज रेकॉर्ड करून ऐकला आहे का? तो तुमच्या कानाला वेगळा का वाटतो? आपला आवाज 2 प्रकारे ऐकला जातो, हवेच्या माध्यमातून आणि आपल्या हाडांमधून. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपला आवाज फक्त हवेतून नाही, तर हाडांमधूनही आपल्या कानापर्यंत पोहोचतो. त्यामुळे आपण स्वतःला ऐकताना तो आवाज वेगळा वाटतो. पण जेव्हा तो रेकॉर्ड केला जातो तेव्हा फक्त हवेतून आलेला आवाज ऐकू येतो, म्हणून तो आपल्याला वेगळा वाटतो. अंतराळात शांतता का असते? रिकाम्या अवकाशात म्हणजे व्हॅक्यूम मध्ये ध्वनी प्रवेश करू शकत नाही, कारण ध्वनीसाठी कंपन पसरवायला कणांची गरज असते. रिकाम्या अवकाशात कणच नसतात, त्यामुळे तिथे ध्वनी ऐकू येत नाही. तर मित्रांनो, आज आपण ध्वनीचा प्रवास पाहिला. ऐकत रहा, शिकत रहा आणि सबस्क्राईब करा.